नमस्कार, स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पिंपरखेड या ठिकाणी आलेलो आहे। आता तुम्ही पाहिलं असेल का मागच्या 12 तारखेला जी एक घटना घडली, शिवान्या शैलेश बोंबे या मुलीवरती जो बिबट्याने हल्ला केला होता, त्याला कुठेतरी थोडे दिवस नाही उलटलेत, आंदोलन झाले, सगळं काही रस्ता रोको झाला आणि लय 4-5 दिवस झाले असतील तर परत एक दुसरी घटना होता थोडक्यात वाचलेली आहे। आणि त्या स्पॉट वरती आपण आज आलेलो आहे वन विभागाने। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिंजरा लावलेला आहे। या ठिकाणी हा पिंजरा लावलेला आहे, 2 दिवसापासून हा पिंजरा इथे लावण्यात आलेला आहे वन विभागामार्फत, पण अजून काय बिबट्या त्यामध्ये काय गेलेला नाही। तर सकाळीच एक घटना काल संध्याकाळच्या कधी झाली बाबा? 5:30 वाजता काल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान एक घटना होता वाचलेली आहे। आणि तेच बाबा आहेत, त्यांच्यावरती जवळजवळ हल्लाच होणार होता, पण त्या बाबांचा आपण विचारूया। बाबा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव सांगा। सकाराम किर बोंबे। तुम्ही नेमक्या इथं वावरात काय करायला आले होते? मी गवत काढीत होतो। मग तुम्हाला कसं काय लक्षात आलं का इथं बिबट्या आहे म्हणून? बिबट्या आहे म्हणजे मी गवत काढता काढता गवत मूठ टाकायला, शेवटची मूठ टाकायला डिगावर टाकली ना, तर मला लगेच नजर पडलं, ते पाठीमागून दबी धरून बसलो होतो। तुमच्या जोडीला कोण होतं का अजून? नाही, मी एकटाच होतो। मग तुम्ही याच्यात बचाव कसा काय केला? बचाव काठी होती माझ्याकडे, काठी हातात घेतली, त्यामुळे ते पळाले। आरडाओरड केला थोडासा? आरडाओरड केलं मी। काठी होती, थोडा आरडाओरड केल्यामुळं हा प्रसंग टळला गेला। आणि त्याच दिवशी काही महिलेवरती सुद्धा अटॅक झाला असता। त्या महिला पण आपल्या समोर आहेत। ताई नमस्ते। नमस्कार। नक्की काय प्रकार झाला? इथंच झालता का या स्पॉटला? हो, इथेच झालं। मका तुम्ही तोडायला काय गवत काढायला आले होते? हो, मका तोडायला आले. अजून तुमच्या जोडीला कोण होतं? नाही, एकटीच होते। एकटीच होते? हो। मग तुम्हाला लक्षात कसं काय आलं का इथं बिबट्या आहे म्हणजे? रस्त्याने गाडीवरती एक लेडीज चाललं होतं, त्यांनी बघितलं। थांबा जरा 2 मिनिटं थांबा। जोडीला कोण नव्हतं का? होतं? नव्हतं जोडीला। मग तुम्ही कसे काय आवाज वगैरे काय आरडाओरड केला? हो, म्हणजे ते चाललं होतं रस्त्याने ना, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तो वाघ आहे म्हणून। मग ते आमचे बाबा होते आणि ते कारखान्याचे एक साहेब होते। मग आम्ही 4-5 जण होतो आणि मग आलो, तर आम्हाला काही दिसलं नाही पहिल्यांदा, पण जेव्हा मी खाली वाकून बघितलं तेव्हा तो असा म्हणजे अंग चोरून बसलेला होता। खाली बसलेला होता? हो, बसलेला होता। मग खाली वाकून बघितल्याच्या नंतर मग आम्ही आरडाओरडा केला आणि मग आमच्या मळ्यातनं आले आमचे नानां ते, आणि मग त्यांनी बघितलं तेव्हा तो तिकडे पळाला ना। बघा आता आतापर्यंत ही घटना घडल्यानंतर 3 बिबटे पकडले गेले आणि परत आता हे पण 2 घटना वाजल्या। शाळेतल्या मुली आता शाळेतून सुटलेले आहेत, रस्त्याने येत होते, आपण त्यांना पण विचारूया। शाळेतून ह्याच रस्त्याने येता का? हो। मग तुम्हाला कालच्या दरम्यान जो बिबट्या दिसला, कसं तुम्हाला असं भीती वाटत नाही का येता जाताना? वाटते। मग बिबट्या दिसला त्या टायमाला काय झालं, नेमका प्रकार काय झाला? तुम्ही काय आरडाओरड? आम्ही परवा शाळेतून येत होता, इथं बिबट्या दबा धरून बसला होता। मग आम्ही आरडाओरडा केला, तेव्हा त्या ताई बघत होता। आरडाओरडा केला पण? मग त्या घरी गेले का व्यवस्थित? परत पुढे दिसला नाही ना? नाही। शाळेतल्या मुली सुद्धा येता जाताना घाबरतात आणि पाहू शकता वन विभागाची गाडी पण आलेली आहे मोक्यावरती। आता या टायमाला एखाद्या वेळेस पिंजऱ्यामध्ये भक्ष लावून आता या टायमाला एखाद्या वेळेस ते हे करतील। वन विभागाचे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत, जनतेची प्रतिक्रिया घेतलेली। बाबा नमस्ते। नमस्ते। कसं काय वातावरण इथे? दोन घटना घडता वाचल्यात आहे ना, आधी परवा दिवशी वाघ होता रे इथं। परवा दिवशी? काल यांच्यावरती हल्ला करायला लागला होता। कोणत्यावरती? 5 फुटाचं अंतर होतं फक्त। जवळ होता एकदम? हा, ते खाली घास कापीत होते, त्यांच्यात 5 ते 7 फुटाचं अंतर होतं। हे उठल्यामुळे वाचले नाहीत, यांचे कार्यक्रम होता काल यांचा ना? हा। हा, त्यांची प्रतिक्रिया घेतली आपण। तुम्ही होते तेव्हा थोडेसे म्हणजे प्रसंग होता प्रसंग टळला. वाचलाय म्हणजे अजूनही भीतीचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात आहे। वन विभागाने याची सुद्धा दक्षता घ्यावी। हा, काय म्हणता ताई? अहो म्हटलं दिवसा सुद्धा बाहेर निघायची भीती वाटायला लागली। दिवसा बाहेर? हो, पहिले रात्रीची भीती वाटत होती, आता दिवसा पण भीती वाटायला लागली।
मुलांना बाहेर पाठव का नाही अशी परिस्थिती झालेली आहे. शेतात काय काय करावं का नाही करावं असं झालेलं आहे फार एवढ्यापर्यंत भीती वाटत शेती जिंकून टाकायची. मग आता तेच पर्याय आता काय शासन देणार आहे का आम्हाला काही खाणार हं? काय? काय तशी- देणार आहे शासन? मग तशी शासनाकडे मागणी करायची. एवढी बिबट्याची संख्या वाढली मग त्यांना काहीच करता नाही आलं का एवढ्या दिवसात. हं? पहिले ठीक होतं, मारायला परवानगी नाही, मग मान्य होतं त्यावेळेस कमी जेव्हा होते. 15 आता वर्षापूर्वी जास्त आहे. ना तेव्हा पिंपरखेडमध्ये 4-5च बिबटे असतील. मग तेव्हाच आहे ना केंद्र आणि राज्य सरकारने तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजे होता. त्यावेळेस. तर आता नसबंदी केली ना तरी पण तुम्ही पिंजऱ्यात वाघ पकड येतच नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे येतात ना तर ते नसबंदी करणार आणि जर केली तरी पण ते काय आमच्यावरती अटॅक करणार असं कशावरून नाही करणार आहे करणारच. करणारच ना. अटॅक तर अटॅक करणारच. तर करणारच. मग हा निर्णय 15 वर्षापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. जसं सरकार आहे ना भारताची लोकसंख्या वाढल्यावरती काय निर्णय घेतला की 2च मूल अपत्य पाहिजे. मग तो निर्णय घेताना कसं हे झालं. तेव्हा हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. तर त्यांची संख्या आटोक्यात आली असती ना. कुठला पण निर्णय घेताना आहे ना सरकार कसं त्यांचा निर्णय घेताना एका दिवसात घेऊ शकतं. मग हा निर्णय घेण्यासाठी एवढे दिवस का लागतात सरकारला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या बाबतीत करायलाच पाहिजे काहीतरी निर्णय. जशी लोकसंख्या वाढती तसे ते निर्णय घेतात. तसंच बिबट्याबद्दल का निर्णय घेत नाहीत. ताई नमस्ते. नमस्ते सर. तुम्हाला कधी लक्षात आला बिबट्या इथे? आम्ही परवा निदान 5:30 वाजले असतील. संध्याकाळची. हो, आम्ही इथून चाललो होतो आणि समोरच इथे लिंबापाशी समोरच आमच्या वावरात कोणत्या लिंबापाशी? त्या. ह्या मग इकडे कशासाठी गेले होते तुम्ही? आम्ही इथे होतो, वाघ तिथे पाहिला आम्ही आणि तिथून तो इकडेच येत होता. आम्ही खूप घाबरलो, खूप आरडाओरडा केला. इथं जवळ आसपास कुठे गाडी पण नव्हती, पण आम्ही आरडल्यामुळे तो वाघ घाबरला आणि तिकडे त्यांनी म्हणजे तो तिकडेच चालू लागला. पण आम्ही खूप रडत होतो. आम्ही वर गेलो, मग माझे पप्पा आले, मग आम्ही सोबत गेलो. पण आम्हाला इथून जाता येता खूप भीती वाटते आणि आमच्या घरापाशी पण आम्ही रोज रात्री शाळेपुढे हरिपाठ घेतो. हरिपाठ घेतल्यावर 10:30 वाजले होते. 10:30 वाजता आम्ही घरी निघलो. आम्ही आमच्या घराच्या पाठीमागेच म्हणजे हरिपाठ घेतो आम्ही. घरापाठीमागेच हरिपाठ घेतो. तिथून चाललो होतो. मिनिटं सुद्धा नाही झाला. मी फक्त कडी लावत होते दरवाजाची आणि दरवाजाची कडी लावता लावता आवाज आला. आमच्या इथालचाच दादा सोनदादा आरडला जोराचा की वाघ आलाय आणि वाघ आल्यावर मग आम्ही सर्व खाली गेलो. तर वाघ म्हणजे तिथून आम्ही ज्या रस्त्याने आलो तिथेच होता. म्हणजे 1 मिनिट जरी आम्हाला उशीर झाला असता तर आमच्यावर हल्ला झाला असता. बघा म्हणजे किती 1 मिनिटाचा वेळ सुद्धा महत्वाचा आहे. 1 मिनिट झाला असता तरी आमच्यावरती हल्ला झाला असता. असं म्हणजे एक भीतीचं वातावरण पिंपरखेडमध्ये म्हणजे एकदम भयानकच भीतीचं वातावरण झालेलं आहे तयार. तर याच्या पुढं जर आपण कार्यकर्ते त्यांच्याशी जरा संपर्क करूया. दादा नमस्ते. नमस्ते. एवढं मोठं आंदोलन झालं, काय तुम्ही मागण्या केल्या, काय अजून काय पाठपुरावा झाला का नाही काही? नाही, आता ऍक्च्युली काय झालंय की पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्याची दाहकता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता आमची शासनाकडे हीच मागणी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही बघतोय की आम्ही 7 जणांचे बळी जाताना आमच्या डोळ्याने बघितले. त्या दिवशी जरी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं का तर आमच्या घरातली जशी कन्या गेल्याचं दुःख आम्हाला आहे, त्याच पद्धतीनं बाकीच्या ज्या लोकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय अशाही लोकांचं दुःख आम्हाला आहे. आणि पिंपरखेड परिसरामध्ये सध्या बिबट्यांची संख्या ही या 2-3 गावांमध्ये जवळपास 300च्या आसपास आहे. शालेय विद्यार्थी रोज या ठिकाणाहून रस्त्याने ये जा करतात. शाळेच्या क्रीडांगणावरही आम्ही बिबट्याला त्या ठिकाणी दिवसाढवळ्या बघतोय. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 2 दिवसांमध्ये 4 जणांवरती बिबट्याने हल्ला करायचा प्रयत्न केला संध्याकाळी म्हणजे 5-5:30 वाजेच्या सुमारास. या परिस्थितीचं गांभीर्य शासनाला राहिलेलं नाही. त्या दिवशी 6 तासांचा रास्ता रोको केला. त्याच्यानंतर माऊली डोमे त्या आमरण उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार होते आणि आम्ही सर्वजणांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्यामध्ये आमची काही लोक होती. मग ते माजी उपसरपंच नरेश डोमे, दिलीपराव बोंबे, शरद बोंबे, किरण डोमे, कमलेश डोमे, खुशाल बोंबे, अनिल वरे किंवा आमच्या सरपंच मंदाताई, शांताराम बोंबे, आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की ज्यावेळेस हे आंदोलन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय किंवा आपल्याला रास्ता रोको करायचंय किंवा आमरण उपोषण करायचंय तर याच्यावरती म्हणजे केंद्र शासनाने याच्यावरती कायमचा बंदोबस्त केला पाहिजे अशी काहीतरी धोरणं आम्हाला त्या ठिकाणी ठरवायचे. आणि आम्ही 20 तारीख त्या ठिकाणी आमरण उपोषणाची दिली होती. परंतु परिस्थिती अशी आहे की पुढचे 5 दिवस सलग दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. सर्व अधिकारी त्या ठिकाणी सुट्टीवर जाणार आहेत आणि मग या काळामध्ये बॉडी सेट होईपर्यंत किंवा
5-6 दिवस आमची दखल कुणी घेणार नाही. त्याच्यानंतर पुढे शुक्रवार गेला की शनिवार रविवार पूर्ण सुट्ट्या आहेत. म्हणजे 10 दिवस या आमरण उपोषणाची दखल घेतली जाणार नाही. त्याच्यानंतर मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी सातत्यानं आहे. मला अधिकाऱ्यांकडनं अशी माहिती मिळते की 24 तारखेनंतर आपल्या माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि शिवाजीदादा आढळराव पाटील माजी खासदार यांनी केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेतलेली आहे. त्या मीटिंगसाठी ते त्या ठिकाणी जाणार आहेत. तिकडनं केंद्रीय मंत्र्यांचं जे काही उत्तर येतं ते आणि दिवाळी झाल्याच्या नंतर आम्ही आपल्या पुण्याचे जिल्हाधिकारी डोडी साहेबांना घटनास्थळी ह्या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बोलावणार आहे. जर आम्हाला त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला तर ठीक, नाही आला तर याच्यापेक्षा तीव्रतेचं रास्ता रोको आंदोलन वन विभागाच्या विरोधात त्या ठिकाणी कायमस्वरूपी होणार, आमरण उपोषणही होणार. जोपर्यंत हे गाव किंवा परिसरातली जी गावं आहेत ती बिबटमुक्त होत नाही तोपर्यंत वन विभागाला आमच्याकडून कोणतीही सुट्टी नाही. म्हणजे आम्ही बघतोय की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात बिबट्या हीच एक एवढी मोठी धास्ती आहे की मोकळा श्वास घेणं अवघड झालंय. दिवाळी भीतीचं वातावरण निर्माण झालं. आताच आपण बघितलं असं महिला पण बोलल्या सकाळ संध्याकाळ दिसतात वावरात जावा का नाही. दिवाळी साजरी करणं अवघड आहे आणि परिस्थिती अशी की आमचे नातेवाईक वगैरे यांना आम्ही फोन केला की तुम्ही आता दिवाळीला वगैरे गावी या. मुंबईकरांचं हे उत्तर आहे की आम्ही ह्या वर्षी दिवाळीला गावी येऊ शकत नाही वाघांमुळे. हो, म्हणजे एवढा आनंदाचा क्षण आज दुःखात त्या ठिकाणी घालवायला लागतो. याचं कारण फक्त बिबट्या आहे आणि म्हणून शासनानं याच्यावरती ठोस भूमिका घेणं फार गरजेचं आहे. 5-7 वर्ष हल्ले झाले, पिंजरे लावले, मात्र ठोस उपाययोजना झाल्या नाही आणि जर हे आता नाही झालं तर पुढच्या 1 वर्षामध्ये ही 300ची संख्या या भागातली 600 वर जाईल आणि हाकनाक 5-25 बळी याच्यामध्ये जातील. हे काळ्या दगडावरची रेग आहे. कारण आम्ही उठतानाही बिबट्या बघतोय आणि झोपेपर्यंत दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी 10-15 लोक बिबट्या बघितलंच आम्हाला त्या ठिकाणी सांगतात. आता त्या दिवशी परवा दिवशी नशीब शाळेतली विद्यार्थ्यांनी जर ओरडली नसती तर आमच्या प्रेरणा वहिनींवरती त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला असता. त्या दिवशी शेजारच्या घरामागच्या वस्तीवरून आमच्या सुलोचना वसंत बोंबे म्हणून आमच्या एक चुलती आहेत, त्या जर म्हणजे घराच्या पुढे जात होत्या, बिबट्या 10 फुटांवरती दबा धरून बसला होता. जर कदाचित त्याने डरकाळी फोडली नसती तर तो बळी त्याच दिवशी गेला असता. काल सकाराम बोंबे ते आमचे चुलते ते त्या ठिकाणी जनावरांचा चारा काढत होते. फक्त घासाची मूठ त्यांनी पाठीमाग टाकण्यासाठी मानवर केली आणि 5-7 फुटावर त्यांना बिबट्या दिसला. जर कदाचित अजून एक मूठ कापायचा प्रयत्न केला असता तर 3रा बळी एका दिवसात पिंपरखेड गावामध्ये गेला असता. म्हणजे ही परिस्थिती फार भयानक आहे. याचं गांभीर्य शासनाला आणि वन विभागाला राहिलेलं नाहीये. वन विभाग त्यांच्या पद्धतीने त्यांचे कारणे पुढे करतात, पण आता त्यांचा सुद्धा जीव आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि ह्या भागातून बिबट्या लवकरात लवकर हद्दपार झाला पाहिजे. नाही तर लोकांचा आक्रोश तुम्ही याच्या आधीच्या 8-10 दिवसांच्या काळामध्ये बघितलाय. तीव्रता फार भयानक आहे. त्याच्यामुळं आम्हाला बिबट्याच्या विषयातून तर त्या ठिकाणी नक्कीच न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी. परिस्थिती एकदम भयंकर आहे. वन विभागाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. जिल्हा अधिकाऱ्याला सांगा, राज्य सरकारला सांगा, पण याच्यातून काहीतरी ठोस मार्ग काढा. नाहीतर हा असते पाहू शकता होईल म्हणजे होईल 100%. आम्हाला तरी गॅरंटी वाटते का हा उद्रेक वाढेल. तर वन विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पिंपरखेड.